आजच्या लेक्चरमध्ये आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ SHM हे सिंपल हार्मोनिक मोशन आहे. त्याचं ग्राफिकल नेचर कसं असतं, त्याचा ग्राफ जर आपण घेतला, कालच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की आपण डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी आणि ॲसेलरेशन इन सिंपल हार्मोनिक मोशन. मग डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम, ॲसेलरेशन वर्सेस टाइम आणि वेलॉसिटी वर्सेस टाइम यांचा ग्राफ, त्याचं नेचर कसं असतं ते आपल्याला बघायचं. त्यालाच आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ SHM म्हणतो. त्याच्यात दोन प्रकार पडतात. पैकी आपण आज पहिला प्रकार बघू. एक, पार्टिकल start from mean position towards positive direction. हा आपण पहिला प्रकार आज विचारत होतो. पार्टिकल स्टार्ट फ्रॉम मेन पोझिशन. तर अशा केसमध्ये पार्टिकलची सुरुवात मोशन मध्ये येण्यासाठी मेन पोझिशन पासून झाली असेल तर डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम, वेलॉसिटी वर्सेस टाइम आणि ॲसेलरेशन वर्सेस टाइम या ग्राफचं नेचर कसं असतं ते आपल्याला पाहायचं. याच्या अगोदरच्या आपण एका भागामध्ये पाहिलेले एका लेक्चरमध्ये की डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी अँड ॲसेलरेशन in uniform circular motion or simple harmonic motion. Simple harmonic motion मध्ये आपण displacement when particle start from main position, its displacement will be x is equal to a sin ओमेगा. आपण त्या लेक्चर मध्ये मेन पोझिशन साठी डिस्प्लेसमेंट a sin ओमेगा t असते. इथं जर एक्स्ट्रीम पोझिशन असेल तर त्याचे डिस्प्लेसमेंट असते a cos ओमेगा t. सो दिस इज इक्वेशन नंबर 1. आपल्याला अगोदर ग्राफ काढायच्या अगोदर हे ठरवायचं आहे की इक्वेशन कशाचं आहे. दिस इक्वेशन डिनोट द इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट इन सिंपल हार्मोनिक मोशन. त्यानंतर आपल्याला हे डिस्प्लेसमेंटचे वेलॉसिटी फी आपल्याला माहिती. वेलॉसिटी नथिंग बट displacement upon time, dx upon dt. Therefore, d upon dt, displacement की किंमत a sin omega t. Therefore, velocity is equal to a omega साधारण a omega cos omega. से इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 2 काय दाखवतं. velocity in simple harmonic motion, that is a omega cos omega t. आणि त्यानंतर acceleration करायचं. acceleration is nothing but change in velocity upon time, dv upon dt. Therefore d upon dt, velocity ची किंमत टाकू आपण a omega cos omega. मग आता डेरिव्हेटिव्ह आपण काढून घेऊ. ॲसेलरेशन किती मिळेल मग a ओमेगा. हा ओमेगा साधारण येईल, कॉन्स्टंट येईल. ओमेगा आणि ओमेगा ओमेगा स्क्वेअर म्हणजे a ओमेगा स्क्वेअर. कॉसचं मायनस साइन बाहेर घेऊ. a मायनस a ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा. इक्वेशन नंबर. आपल्याला 3 इक्वेशन मिळणं गरजेचं आहे. पहिले इक्वेशन आहे डिस्प्लेसमेंट साठी, दुसरं इक्वेशन आहे वेलॉसिटी साठी आणि तिसरं इक्वेशन आहे ॲसेलरेशन साठी. हे इक्वेशन मिळाल्यानंतर आपल्याला एक चार्ट तयार करायचा.
की आपण टाइम प्रत्येकाचा आपल्याला टाइमशी कंपॅरिझन करायचं आहे. मग आपण एक चार्ट तयार करून घेऊया. या ठिकाणी आपण टाइम घेऊ, या ठिकाणी आपण अँगल घेऊ थीटा, त्यानंतर x म्हणजे डिस्प्लेसमेंट, v म्हणजे वेलोसिटी आणि a म्हणजे ऍक्सेलरेशन. आणि अशा प्रकारे आपल्याला टेबल तयार करू. टाइम इंटरवल t by 4, t upon 2, 3t upon 2, t 5t upon 4. हा आपण टाइम इंटरवल घेतला. म्हणजे आपण टाइम t by 4 म्हणजेच 0.25 t, 0.25 ने आपण टाइम वाढत चालू. मग तो सेकंद असेल किंवा मिनिट असेल. t by 2 म्हणजे 0.5, 3t upon 4 म्हणजे 0. 3 by 4 पाहिजे तर म्हणजे काय 0.75 t, त्यानंतर t म्हणजे 1t आणि त्यानंतर 5 t upon 4 म्हणजेच किती येतो 1.25 t. म्हणजे अशा प्रकारे आपण टाइम इंटरवल आपण ठरवला की 0.25 सेकंद किंवा मिनिटने टाइम असा वाढत जाईल. जसा टाइम वाढत तसा अँगल सुद्धा चेंज होईल. सुरुवातीला आपण अँगल घेऊया थीटा 0. पहिला अँगल आपण मेन पोझिशन पासून सुरुवात करणार आहोत. म्हणजे आपण पहिला अँगल घेणार आहोत 0, त्यानंतर π/2, त्यानंतर पाय, नंतर 3π/2, त्यानंतर 2π and so π/2 म्हणजेच this is 90 degree, this is 180, हा 270 येईल, हा 260 and so अशा प्रकारे आपण टाइम इंटरवल आणि त्याचा अँगल चेंज होईल. आपण मागच्या एका तासामध्ये पाहिलेलं आहे की जसं पार्टिकल UCM मध्ये फिरत असेल तर जसा तो जागा चेंज करेल तसा त्याचा अँगल चेंज होईल आणि मेन पोझिशनला त्याचा अँगल फाय इज इक्वल टू 0 असतो. मग आपल्याला काढायचं की डिस्प्लेसमेंट 0 अँगल असताना किती असेल. मग आपल्याला इक्वेशन माहिती आहे तर डिस्प्लेसमेंटचं x इज इक्वल टू a sin ओमेगा t. ओमेगा t दिस इज अँगल आणि अँगल जर 0 असेल तर आपल्याला माहिती आहे sin 0 हा 0 असतो. म्हणजेच पहिलं डिस्प्लेसमेंट 0 अँगलला किती असेल 0. वेलोसिटी 0 ला किती असेल. वेलोसिटी इक्वेशन काय आहे a ओमेगा cos ओमेगा t. हा ओमेगा टी जो अँगल किती झाला 0 झाला 0 ला. म्हणजे या ठिकाणी cos 0 1 असतो 1 into a ओमेगा. म्हणजे या ठिकाणी काय मिळेल आपल्याला a ओमेगा. त्यानंतर इक्वेशन 3 चा विचार करू. आता अँगल ओमेगा टी किती ठेवायचा आहे 0, sin 0 0 म्हणजे टोटल टर्म काय होईल ही 0 होईल. म्हणजे अशा प्रकारे टाइम t/4 असताना अँगल 0 असताना आपल्याला डिस्प्लेसमेंट पहिल्या इक्वेशनचा वापर करून 0 मिळाली. वेलोसिटी दुसऱ्या इक्वेशनचा वापर करून आपल्याला a ओमेगा एवढी मिळाली आणि ऍक्सेलरेशन तिसऱ्या इक्वेशनचा वापर करून आपल्याला 0 मिळाली. सिमिलरली आपण आता अँगल π/t किंवा 90 डिग्री करणार. मग इक्वेशन तेच घेणार. sin 90 किती असेल आपल्याला त्यासाठी माहित पाहिजे की cos 0 किती, cos 90 किती, sin 0 किती. त्याप्रमाणे आपल्याला जर पाहत गेलो तर इथं cos sin आहे आणि अँगल किती आहे
90 आहे म्हणजे पाय बाय 2 आहे तर साइन 90 ही 1 असतो म्हणजे 1 इंटू ए. तर या ठिकाणी आपल्याला डिस्प्लेसमेंट किती येईल म्हणजे मॅक्सिमम. किंवा आपण एका लेक्चरमध्ये पाठीमागे पाहिलेलं आहे पहा की मिनिमम आणि मॅक्सिमम व्हेलॉसिटी किती असते, मिनिमम आणि मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट किती असते आणि ॲसेलेरेशन किती आहे, त्याच्यावरून सुद्धा आपण हे किमती लिहू शकतो. त्यानंतर आपल्याला काढायचं आहे त्या अँगलला व्हेलॉसिटी किती असणार आहे. कॉसची किंमत आता 90 डिग्री ठेवली तर कॉस 90 किती असतो 0 आणि 0 इंटू ए ओमेगा केलं तर काय येईल ते 0. तिसरा तिथं साइन ॲसेलेरेशन काढण्यासाठी किती अँगलला काढायचं आहे 90 अँगलला काढायचं आहे. मग साइन 90 ओमेगा टी ची किंमत किती ठेवायची आता 90 साइन 90 1 असतो म्हणजे 1 इंटू मायनस ए ओमेगा स्क्वेअर काय लिहितं मायनस ए ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे. अशा प्रकारे आपण इक्वेशन 1 इक्वेशन 2 इक्वेशन 3 चा वापर करून हा टेबल कंप्लीट करतोय. पुढे जाऊया आपण आता. इथून पुढे याचा वापर करायचा नाही. पण 0 नंतर ए नंतर परत येतो 0 लक्षात ठेवा. मीन पोझिशन एक्स्ट्रीम पोझिशन परत मीन पोझिशन परत एक्स्ट्रीम पोझिशन किंवा आपण इथं इक्वेशन मध्ये किंमत टाकली तर हे 0 येणार आहे. इथं 0 नंतर निगेटिव्ह बाजूला जाईल म्हणजे मायनस ए ओमेगा. हे निगेटिव्ह नंतर पुढे येईल मीन पोझिशनला 0. या ठिकाणी प्लस आहे 0 म्हणजे या ठिकाणी काय येईल मायनस येईल. तुम्ही इक्वेशन 1 2 3 चा वापर केला तर याप्रमाणे आपला टेबल कंप्लीट होईल. 0 ए ओमेगा स्क्वेअर 0 ए ओमेगा 0 अशा प्रकारे आपला हा टेबल आपण या इक्वेशनच्या सहाय्याने करून घेतला. आणि या टेबलच्या आधारे मग डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम, वेलोसिटी वर्सेस टाइम आणि ॲसेलेरेशन वर्सेस टाइम आपल्याला ग्राफ काढायचा आणि ग्राफ मध्ये आपल्याला ह्या गोष्टींचा वापर करायचा. ठीक आहे. मग आपण बघूया कशा प्रकारे आपल्याला ग्राफ काढता येईल. पहिला ग्राफ आपल्याला काढायचा आहे डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम. डिस्प्लेसमेंट ही मीन पोझिशन 0 एक्स्ट्रीम पोझिशनला प्लस ए आणि निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला मायनस ए. म्हणजे अशा प्रकारे डिस्प्लेसमेंट आणि टाइमचं. त्यानंतर आपल्याला मग टाइम इंटरवल विचारायला घ्यायचे जे आपण घेतले ते T/4 T/2 3T/4 T आणि 5T/4 हा टाइम इंटरवल. हा सर्वांसाठी सारखाच आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइमचा ग्राफ काढायचा. मग डिस्प्लेसमेंट ही तर मेन पोझिशन ही पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन ही निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. आता डिस्प्लेसमेंट आपल्याला 0 अँगल असताना डिस्प्लेसमेंट इथे किती आहे 0 ला 0 आहे म्हणजे तो पॉइंट आपल्याला कुठे मिळणार आहे या ठिकाणी. त्यानंतर T/4 ला किती आहे 0. T/2 ला किती आहे a आहे म्हणजे T/2 ला आपल्याला पुढे जावं लागेल a म्हणजे या ठिकाणी. त्यानंतर डिस्प्लेसमेंट 3T/4 ला 0 आहे. 3T/4 ला किती आहे 0 आहे म्हणजे या ठिकाणी आपण त्यानंतर
डिस्प्लेसमेंट टी ला निगेटिव्ह आहे म्हणजे -a आहे. त्यानंतर 5t अपॉन 4 ला 0 आहे म्हणजे मीन पोझिशन. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला मीन पोझिशन एक्स्ट्रीम पोझिशन चा आपल्याला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मिळणार आहे की किती अँगलला आपली डिस्प्लेसमेंट किती असणार आहे. म्हणजे ग्राफचं नेचर आपल्याला जर आपण जोडून घेतलं नेचर ऑफ ग्राफ टी टाइम असताना t/4 ला 0 आहे म्हणजे t/4 इथं घेतलेला आहे आपण इथं ऐवजी. therefore नेचर ऑफ ग्राफ आपण जोडून घेऊया. ग्राफचं नेचर आपलं ह्या प्रकारे असणार म्हणजे t/4 ला 0, t/2 ला a पॉझिटिव्ह a, 3t अपॉन 4 ला परत 0, त्यानंतर t ला मायनस म्हणजे परत -a आणि प्लस ह्या प्रकारचं आपल्याला नेचर केलं. म्हणजे दिस इज द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम. त्यानंतर आपण दुसरा भाग घेऊया वेलोसिटी वर्सेस टाइम. तर टाइमचं तो असं t/4 t/2 पण डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह असते a ओमेगा, त्यानंतर 0 निगेटिव्ह असते -a. मग आपण पाहूया सेम की डिस्प्लेसमेंट वेलोसिटी वर्सेस टाइम. वेलोसिटी t/4 ला प्लस आहे पण t/4 ला प्लस म्हणजे या ठिकाणी तो पॉइंट असतो. त्यानंतर वेलोसिटी t/2 ला 0 आहे. त्यानंतर निगेटिव्ह आहे पॉझिटिव्ह आहे 0 आहे आणि पॉझिटिव्ह. मग ग्राफचं नेचर ऑफ ग्राफ या प्रकारे आपल्या ग्राफचं नेचर आहे. म्हणजे वेलोसिटी वर्सेस टाइम हे त्याचं ग्राफचं नेचर आहे. आणि लास्ट acceleration versus time. Positive acceleration a omega square आणि negative acceleration minus a omega square. आपण पाहूया अँगल t/4 ला काय अवस्था आहे. तर t/4 ला acceleration 0 आहे म्हणजे या ठिकाणी. त्यानंतर मायनस आहे 0 आहे प्लस आहे 0 आहे. नेचर ऑफ ग्राफ acceleration वर्सेस टाइम. म्हणजे अशा प्रकारे आपण डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम, वेलोसिटी वर्सेस टाइम आणि acceleration वर्सेस टाइम हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन पाहिलेले. पहा डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी आणि acceleration इन सिंपल हार्मोनिक मोशन. याच्यावरून आपल्याला कन्क्लुजन काय मिळेल पहा की पहिला जो ग्राफ आहे तो मेन पोझिशन पासून सुरुवात झाला नंतर तो एक्स्ट्रीमला गेला. दुसरा ग्राफ एक्स्ट्रीम पोझिशन पासून सुरुवात झाला तो मीन कडे गेला आणि तिसरा मीन पासून सुरू झाला आणि निगेटिव्ह डायरेक्शन कडे गेला. आणि जर मग आपण कन्क्लुजन विचारात घेतलं तर फर्स्ट कन्क्लुजन दॅट इज ऑल डिस्प्लेसमेंट
velocity and acceleration are the periodic function of time. हे सर्व पिरियडिक फंक्शन म्हणजे ठराविक पिरियडला ते रिपीट होणार आहे. दिस इज कॉल्ड द पिरियडिक फंक्शन ऑफ टाइम. म्हणजे ऑल displacement, velocity and acceleration are periodic function of time. Second conclusion ह्या ग्राफचा येईल की displacement versus time and acceleration versus time are sine curve. म्हणजे जे नेचर जे आहे ग्राफचं डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम आणि acceleration वर्सेस टाइम म्हणजे पहिला ग्राफ आणि तिसरा ग्राफ ह्यांचं नेचर हे साइन कर्व सारखं आहे. आणि जो दुसरा ग्राफ आहे वेलोसिटी वर्सेस टाइम, दिस नेचर ऑफ ग्राफ और कर्व इज कोसाइन कर्व. म्हणजे वेलोसिटी वर्सेस टाइम हा कोसाइन कर्व आहे, डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम आणि एक्सेलरेशन वर्सेस टाइम हा साइन कर्व आहे. हे त्याचं 2 नंबरचं कन्क्लुजन असेल किंवा प्रॉपर्टी असेल. 3 नंबरची प्रॉपर्टी जो त्यांचा फेज डिफरन्स असणार आहे. मग फेज डिफरन्स डिस्प्लेसमेंट वर्सेस वेलोसिटी असेल किंवा डिस्प्लेसमेंट वर्सेस एक्सेलरेशन असेल किंवा वेलोसिटी वर्सेस एक्सेलरेशन असेल किंवा वेलोसिटी वर्सेस डिस्प्लेसमेंट असेल. त्यांचा फेज डिफरन्स च्या बाबतीत पुढलं कन्क्लुजन आहे. तर फेज डिफरन्स बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड वेलोसिटी अँड वेलोसिटी अँड एक्सेलरेशन. बघा, द फेज डिफरन्स बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड वेलोसिटी अँड एक्सेलरेशन इज सेम अँड दॅट फेज डिफरन्स इज पाय. Displacement and velocity and acceleration ह्यांचा फेज डिफरन्स हा π/2 असतो. and displacement and acceleration ह्यांचा फेज डिफरन्स π रेडियन असतो. ही त्याची पुढली प्रॉपर्टी किंवा कन्क्लुजन आहे. The phase difference between displacement and acceleration is pi radian. आणि सगळ्यात शेवटचं त्याचं कन्क्लुजन असेल की all 3 graphs किंवा all 3 set of graph is same or equal after 2 pi radian. म्हणजे 2 पाय रेडियन ह्या ठिकाणी आहे आपला हा कॉलम. ह्या कॉलम नंतर जर आपण पुढे गेलो 360 डिग्री नंतर तर सर्व ग्राफचं नेचर सारखं येतं. म्हणजे डिस्प्लेसमेंट असेल वर्सेस टाइम, वेलोसिटी वर्सेस टाइम आणि एक्सेलरेशन वर्सेस टाइम ह्या सर्वांचं नेचर सेम आकार सारखाच असतो. कधी ज्यावेळेस आपण 2 पाय रेडियनच्या पुढे जाऊ, हा टेबल आपण वाढवत जाऊया, त्यावेळेस आपल्याला या तिन्ही ग्राफ सारखे आहेत याची जाणीव होईल. किंवा आफ्टर टाइम इंटरवल टी टाइम इंटरवल सुद्धा टीच्या पुढे गेल्यानंतर टी पासून पुढे गेल्यानंतर सुद्धा आपल्याला ह्या सर्व ग्राफचा सेम किंवा त्यांचा आकार किंवा त्यांचं नेचर सारखंच असतं. म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ SHM when particles start from mean position. म्हणजे या ठिकाणी आपल्याला पहिला आणि तिसरा ग्राफ हा साइन कर्व दाखवतो आणि दुसरा ग्राफ कोसाइन कर्व दाखवतो. आणि दुसरी महत्त्वाची प्रॉपर्टी हे सर्व पिरियडिक फंक्शन आहेत विथ रिस्पेक्ट टू टाइम आणि हे तिन्ही ग्राफ सारखे होतात कधी आफ्टर टाइम इंटरवल टी किंवा आफ्टर अँगल 360 डिग्री किंवा 2 पाय रेडियन.